इथे या तुमच्या बरोबर जरा सरळ वेगळा चालत या इकडे सरळ चालत या सरळ चालत या. सर हे हिरो आमचा हा ते सरांना डायलॉग बोलून दाखव. पण हिरो एकटा बाकीचे दोघं बोलवा ना. ए तुला काय प्रॉब्लेम आहे का रे नाही एकटाच आहे. असू दे प्रोड्युसर आहे म्हणजे sir. मला कळलं नाही. नाही कसं आहे ऍक्च्युली तो म्हणजे लोकांना वाटतं की ते तीन आहेत पण टॅलेंट इतकं आहे पोरामध्ये का एकटाच करतो तिघांचे रोल अनाजी बात येत नाही सर कोणाला. जय श्री हा. आणि हे तिघे आदित्य सगळे श्री आदित्य एकत्र का पण एकत्र एकत्र म्हणजे त्याचे आता काय प्रोड्युसर असल्यामुळे ते म्हणले की मी तीन रोल एकटाच करतो. Best, आता सर पैसा लागला तर आपण काय बोलू शकतो का. Correct, correct. कसं करतात ते साधारण? ते सरांना दाखवते आपलं हा कोण? पहिले श्री श्री हा श्री दाखव हा शाबास काय करत रे दाढी लावतो दाढी. बघा सर तयारी बघा कॅरेक्टरची क्या बात आहे. हा व्हेरी गुड शाबास अरे फारच तयारी केली या श्रीला खरी जिलेटची गरज आहे. श्री जवळजवळ संन्यासाला निघाला आता 2 दिवसात एवढा झालाय तो. हा मस्त करेक्ट हा शाबास श्री. हा. बरोबर झाली ना तयारी. हा, ये. ऍक्शन म्हणलं का बोला श्री, वा, हा वा. श्री हा ऍक्शन. जान्हवी मी आलोय. क्या बात है जान्हवी मिनी आलो एवढाच होता सर डायलॉग. खतरनाक आता हे आदित्य दाढी गाडी काढणं ते त्याला किती चढ लागतोय. इम्प्रायझेशन आता नकली लावली ना इतक्या लोकांसमोर. ऍक्शन. मेघना तू मला आवडते. शांत कसं सर बघ तुम्हाला वाटलं का 2 माणसं आहेत म्हणून. नाही मला तर अरे, कधी वाटलंच नाही इतकं व्हेरिएशन मी जगात नाही आता जय ते काढून टाका. जय सिंपल कर वेळ नको खालच होती जास्त खर्च नको सिंपल कर. कसं करायचा. अरे टेन्शन म्हणजे सगळ्या दुनियाभराचं टेन्शन देवानं आपल्या चेहऱ्यावर दिलंय असं दाखवायचं. टेन्शन एकदम खतरनाक टेन्शन. ऍक्शन. शाबास टेन्शन साहेब आदित्य मी आलोय. आता सर मी एक क्लॉमॅक्स सीन दाखवतो. नको नाही, 2 मिनिटं सर क्लॉमॅक्स Climax बी अरे बघा ना सर 2 म्हणजे काय राहते ट्विस्ट आहे आमच्या सिरियलची खास ट्विस्ट आहे. त्याच्यामध्ये काय दाखवलंय का हा माणूस एकटा असून लोकांना वाटतं 3 आहेत पण हा फायनल सांगतो लोकांना की मी 3 नसून एकच आहे आणि मी तुम्हाला फसवलं. त्या धक्क्याने हे काय म्हणतात आणि आई आजी मरते. कुणावर मरता या वयात तुम्ही लई हौस आहे तुम्हाला. मरते म्हणजे नुसतं मरते म्हणजे तुम्ही असे डाएट होता. ऍक्शन. तुम्हा तिघींना फसवणारे लोकोबा लोखंडे मीच होतो. काय काही या काय कंसात मरते हे काय हा कुठला डायलॉग आहे. इथं लिहिलंय कंसात मरते. अरे ते बोलायचं नाहीये कंसात मरते म्हणजे सूचना दिलेली आहे. तुम्ही बोलू नका नुसतं कंसात मरा. ओके रेडी सर. बघा माझ्या इज्जतचा प्रश्न आहे पहिल्यांदा. आता ठेवा ते बाजूला बाजूला हा स्क्रिप्ट सर किती वेळ कर ऍक्शन. तुम्हा तिघींना फसवणार लोखंडवाला मीच आहे. लोखंडवाला कुठून काढला. काय काही या लोहचुंबकवाला हे काय काय होतं साधारण कंसात मरते. अरे तो कंस दाखवायची गरज नाही आहे. निस्ता मरते ना कंस कशाला दाखवता. कंस म्हणजे सूचना असतात दिलेल्या. पुढचा सीन करा. पुढचा सीन तुम्ही थांबा आता. पुढचा सीन आपण करूया. हे बघा ऐकून घ्या. ऍक्शन म्हटलं की तुम्ही लगेच मरायचं आणि तुम्ही आक्रोश आई आजी समजलं ना. ऍक्शन. आई आजी
आई, आजी, तुम्ही हसताय का मेले तुम्ही. हे कितवीला करती ए, बस करा, चला बंद करा आता, सर, बस 2 करा. मिनिटं, सर. नाही नाही आता किती वेळ त्यांची मुलाखत घ्यायची, तुमचं झालं ए प्रमोशन. राहू दे ना राहू दे ना अरे होईल ना लगेच मरेल ती अरे किती वेळा ती मरतच नाही तुमची आजी. अगं मर ना हा. तर होईल लगेच लगेच अरे पण 15 मिनिटं अरे दिली मरेल होती. रे मला 20 अरे मिनिटं मरेल झाली. रे अरे कशी मरणार? अरे मरेल सांगतो अरे ना. नाही मरत ती. अरे मरेल ना कशी मरेल? अरे अशी कशी ना मरत तिच्या आता ऍम्ब्युलन्स कशाला बोलवली आहे ऍम्ब्युलन्स नाही, मामा आले तुमचे पोलीसची गाडी घेऊन. हा. निघा. माणूस मारलाय तुम्ही तुमची बहुतेक तुला कळलेलं दिसत नाहीये मी इथे का आलोय ते. नाही, थेट विषयाला हात घालतो. दुःखापेक्षा ना चीड जास्त आली होती तुझी. हा म्हणजे दुःख चाललं असतं ग, लिहिणार आहे मी. आय एम सॉरी, पण चीड आली होती तुझी. तुला कल्पना आहे का गेल्या वर्षभरात तू माझं काय केलंयस त्याची. सतत सतत तुझा चेहरा वर्ष रात्र खायला उठते. हा पाऊस सुरू झाला ना की पिसाटून जातो मी. सुधरत नाही मला काय करायचं ते. जितकं प्रेम केलं ना जानवी तुझ्यावर त्यापेक्षा कितीतरी जास्त तिरस्कार करतो मी तुझा. आय हेट यू जानवी. आय जस्ट हेट यू. बस झालं. ओरडू नकोस. घेतला मी निर्णय, मला हवा होता तसा. काय कळलं रे मी तुला, आणि का सांगावं मी तुला मी हे असं का केलं म्हणून. बुद्धिमान आहेस ना तू, तर मग समजून का घेत नाहीस की तुझ्या समाधानासाठी सांगू मी तुला. आजही डोळ्या लागण्यापूर्वी मला तुझाच चेहरा आठवत असतो. आजही तुझ्या कवितेत मी मलाच शोधत असते असं सांगू. जगते रवी मी सोयीसोयीनी, कारण तशी जगले नसते ना तर स्वप्नांमध्येच वाहून गेले असते रे. नाही, डोंट माइंड, पण स्वप्न आणि प्रॅक्टिकल याचा बॅलन्स तुला कळतच नाही. अरे स्वप्नातून जाग आल्यावर माणसाने डोळे बंद करून पुन्हा त्याच स्वप्नात छेडायचा अट्टहास करायचा नसतोय, कळत. काय नातं होतं तुमचं? होतं एका क्षणात असलेल्या नात्याचं नातं होतं मध्ये रूपांतर करण्याचा त्या अमूला काय अधिकार होता. एक मिनिट नीलमबाई, जरा सावरा स्वतःला. हा, आणि नेमकं काय झालंय ते नीट सांगा शांतपणे. बोला. हे बघ नीलम, वाटल्या स्वतःच घर नाही, म्हणजे शांत हो आणि एक्झॅक्टली काय झालंय ते नीट सांग ना. हवं तर मैत्रीण समज मला. सगळं कसं लख आठवतंय. काही हरवलंय का तुमचं? पादत्राण हरवलंय. खरं तर त्याचं हे उत्तर ऐकून मला इतकं हसू येत होतं, पण पहिल्याच भेटीतलं त्याचं हे वेंधळे पण मला जाम आवडलं होतं. काढून ठेवले होते का शूज इथे? पादत्राण. अहो तिथे सत्संग सुरू आहे, त्या सत्संगाला पादत्राण या वयात सत्संग करता? नाही हो, मित्र जाऊन बसलाय तिथे नेमकी त्याच्या खिशात रूमची चावी राहिली होती, ती आणायला. मी करते ना तुमचं शूज शोधायला अहो, मदत. कशाला उगाच तुम्हाला अहो, त्रास त्रास राहतो. कसला, उलट अडलेल्याला मदत करणं ही तर संस्कृती आहे आपली. तुम्ही शूज नाही ना वापरत? हा? नाही, ते काही दगड शूज सारखे दिसतात, शोधताना जरा काळजी हो. घ्या. आम्ही खूप वेळ शूजचा शोध घेतला. त्याने एकदाचा तो शोध बंद करावा आणि आम्ही समोरच्या सीसीडीत कॉफीसाठी घुसावं असं मला खूप वेळा वाटलं. आमू कॉफी पित नाही. विचारलं ग तेव्हाही तो हेच म्हणाला. कॉफी नको, टपरीवरचा चहा पिऊ. चल. त्याची ही ऑफर तर मला प्रचंड आवडली. मग आम्ही टपरी समोरच्या कट्ट्यावर चहा पीत बसलो. सॉरी. दॅट्स ओके. एकच शूज चोरला जाऊ शकतो का ग नीलू? नीलू, तो आता नीलू पर्यंत आला होता. नीलू चोरलं तर काही जाऊ शकतं ना अमू.